यज्ञशिष्टाशिना संतो मुच्चिंते सर्व किल्मिषये यज्ञशिष्टामृतभुजो यांती ब्रह्म सनातना. श्रीमद भगवद्गीतेचा कर्मयोग समजून सांगताना 3रा अध्याय आणि ज्ञान कर्म संन्यास योग समजून सांगताना 4थ्या अध्यायामध्ये अर्धा श्लोक घेतलेला आहे. जनार्दन स्वामीची निरीक्षण शक्ती पहा कशी आहे. जे अन्न फलार्षुद्धी मंत्रासाठी योग्य आहे ते मंत्र त्यांनी एकत्र केलेले आहे आणि म्हणून देहो त्यांचा अभ्यास त्यांची तपश्चर्याचाच हा फळ आहे. तुमच्या आमच्यासारख्याला जी सद्बुद्धी होऊन राहिली या ठिकाणी यायची, अनुष्ठान करायची, जपतप करायची, ही त्यांची प्रेरणा आहे देव, आमची नाही. सद्गुरू जनार्दन स्वामींची प्रेरणा आहे. म्हणून या श्लोकाचं माऊली वर्णन करतायत की गुरुगोत्र अग्निपूजी अवसरे भजे द्विजी ते निमित्यादी यजी पितरोद्देशे. आपण आपल्या पितरासाठी फक्त पितृपंधरवाड्यामध्ये आणि कालच्या अक्षत्रियाला थोडीशी गागरी टाकतो, पण गुरूंच्या कार्यासाठी केलेलं योगदान हे अक्षय दान आहे. त्यात सत्पात्र पाहून दिलं पाहिजे. दान देताना पात्र पाहून दिलं पाहिजे. दान श्रद्धेनं दिलं पाहिजे आणि दान दिल्यानंतर पश्चाताप नको व्हायला. दुसरा भाग असा आहे की दान अपात्राला दिलं तर नासून जातं, दान श्रद्धा नसताना दिलं तर नासून जातं आणि दान दिल्यानंतर जर पश्चाताप झाला तर त्या दानाचा काही उपयोग होत नाही. संत तुकाराम महाराज सांगतो की देता घेता नरका जाते. तो घेणारा पण आणि देणारा पणाला काही उपयोग होत नाही. आणि म्हणून चांगली जमीन पाहून तिला कोणत्या प्रकारचं बी पेरलं पाहिजे. जसं शेतकरी जमिनीची परीक्षण करतो की या ठिकाणी अमुकच पीक येईल, या ठिकाणी ज्वारीचे येईल, या ठिकाणी द्राक्षाचे येतील, अशा प्रकारचं परीक्षण ज्यावेळेस जमिनीचं केलं जातं तसं द्या हो जनार्दन स्वामीसारख्या संत महापुरुषाच्या जमिनीमध्ये टाकलेलं एक ज्वारीचा दाणा टाकला तर 450 दाणे होतात. एक राजगिरा पेरला तर त्याचे 1.25 लाख राजगिरे होतात. जमीन चांगली पाहिजे, कसणारं चांगलं पाहिजे. सद्गुरू जनार्दन स्वामींची जमीन किती कसली. महाराज 16 वर्ष तपश्चर्या केली. सुपिकाशी जमीन आहे. मग त्यामध्ये टाकलेलं कोणत्याही प्रकारचं योगदान असेल, श्रमदान असेल, द्रव्यदान असेल, अन्नदान असेल तर त्याचं फळ निश्चित आणि निश्चित आम्ही हातवर करून सांगू शकतो की अनंत पटीने मिळू शकतो. आणि म्हणून द्या हो पात्रामध्ये पात्र तुम्हाला माहिती सत्पात्र. सत्पात्र दानाला फार महत्त्व आहे. त्या दानाचा सदुपयोग होतो का. एक सद्ग्रस्त आला, या देहानं पाहिलेलं आहे म्हणून सांगतो तुम्हाला. एक सद्ग्रस्ताने त्र्यंबकेश्वरला शिवपंचायताने याग झाला. ते यागासाठी जवळपास 20-22 ब्राह्मण 21 ब्राह्मण होते आणि त्यानं सांगितलं की बाबाजी हे पैसे आणि ब्राह्मण दक्षिणासाठी. गुरुकृपेनं त्या सद्ग्रस्ताने दिले. बाबाजीने सांगितलं त्यावेळेस माऊली बाबा होते. माऊली हे पैसे ब्राह्मणाच्या दक्षिणाचे बरं का. काय दक्षता होती महाराज. म्हणून मी सांगितलं की जनार्दन स्वामी ही तपस्वी मूर्ती आहे आणि ही तपस्याची गादी आहे, सत्यकर्माची गादी आहे. 20 ब्राह्मणाला वाटले पैसे. बाबाजी एक ब्राह्मणाचे राहिले. कोणतं ब्राह्मण. अरे तो नाही का तो काळी टोपी घालायचा, थोडं त्याचं नाक मोठं होतं. आता तो बिचारा आलाच नाही. काही काही ब्राह्मण असे निष्प्रह असतात. मान दर्शनासाठी नाही. हे सत्पुरुषाचं यज्ञ आहे, त्यामध्ये मला सहभाग मिळाला. इतका आनंद होतो काही काही ब्राह्मणाला. आमच्या जन्मभूमीचे ब्राह्मण होते, वेरूळच्या यज्ञात आले. बाबाजीने त्यांचा सत्कार केला. सांगितलं की जन्मभूमीचे आहे. मग आणखीन बाबाजीला आनंद वाटला. चांगली शाल बाबाजीने दिली. त्या ब्राह्मणाने महाराज शेवटपर्यंत ती शाल पूजासाठी वापरले. नाही जनार्दन स्वामी मला दक्षिणा नको, तुमचा आशीर्वाद पाहिजे. सत्पुरुषाच्या कार्यामध्ये मला सहभाग होता हे माझं भाग्य आहे. ते जाणकार असतात. फार हुशार ब्राह्मण होतात. सगळं वैद्यकीय माहिती पण होती त्यांना पुष्कळ. आणि म्हणून द्या ते ब्राह्मणाला द्या, त्या ब्राह्मणाला द्या. तपास केला गावात. कुठे गेले असेल त्यांना. गावाला गेले असेल, कुठं गेले असेल. 2-3 दिवसानंतर माऊली दिले का ते पैसे.
माऊली ते ब्राह्मण दक्षिणा दिली का? आता माऊली बाबा गेले, पण आम्ही विद्यार्थी होतो. काही तिसऱ्या दिवशी चौथ्या दिवशी तो ब्राह्मण आला दर्शनाला. बहुतेक ब्राह्मण दर्शनाला संध्याकाळच्या वेळेस, सकाळच्या वेळेस जनार्दन स्वामीच्या दर्शनाला यायचे. अरे माऊली आला, तो ब्राह्मण आला, त्याला त्याची तेवढे दक्षिणा द्या. गुरु, अहो 2-3 दिवस झाले मला झोप नाही, तुम्ही दक्षिणा घेऊन जायला. अहो तुमची कशाला दक्षिणा पाहिजे? तुम्ही सत्पुरुष आहात, तुमच्या कार्यामध्ये मला मिळालं, मला हीच दक्षिणा आहे. देवाच्या कृपेने, त्र्यंबक राजाच्या कृपेने मला पुष्कळ आहे. मुलं आहेत, मुलं चांगले वैदिक कर्म करतात, नातवंड शिकतायत, काही कमी नाही. जनार्दन स्वामीजी मला काही कमी नाही, मला दक्षिणाची आवश्यकता नाही, तुमच्या आशीर्वादाची. काय दक्षता आहे महाराज? आज काय चाललं? तुम्ही निदर्शन करा. म्हणून दान देताना सत्पात्र पाहिजे आणि योग्य चांगला दृष्टिकोन ठेवून दिलं पाहिजे. त्या दानाचा खऱ्या अर्थानं सदुपयोग होतो का त्या दानाचा प्रतिष्ठेसाठी उपयोग होतो, हौशी मावजीसाठी उपयोग होतो का कशासाठी उपयोग होतो? पाहून राहिले तुम्ही जगामध्ये दानाचा काय उपयोग होतो. गोशाळा काढतात आणि गोशाळेच्या नावानं काय चालतं मला सांगायचं नाही, पण तुम्ही निदर्शन चांगलं काय म्हणतात त्याला, चांगल्या दृष्टिकोन चांगला ठेवून दान दिलं. चाणाक्ष बुद्धीनं खऱ्या अर्थानं सत्कार्य होतं का? उत्तरोत्तर पाहतो. 35 वर्ष झाले जनार्दन स्वामीला जाऊन. इथे दिलं दानाचं. तुम्ही 18 वर्षापूर्वी का 35 वर्षापूर्वी आला असाल. उत्तरोत्तर प्रगती आहे की नाही? विश्वस्त मंडळ किती चांगल्या प्रकारचं काम करतं. कोणी भ्रष्टाचार करतं का? पाहताय तुम्ही मोठमोठ्या संस्थांमध्ये काय चालतं. तुम्ही मला सांगायची गरज नाही, ही निंदा नाही, वस्तुस्थिती पहा त्या ठिकाणचं. म्हणून गुरु गोत्रासाठी तर सर्वच करतो, केलं पाहिजे. आपण आपल्या मुलासाठी जसं स्थावर जंगम मालमत्ता तयार करून ठेवतं, घरदार बंगला बांधून ठेवतो, त्याच्यासाठी केलंच पाहिजे. गोत्रासाठी सर्वच करतात, पण ते गोत्र चिरकाल त्यांनी भक्तिमार्ग चालवावा, आपला कुलाचार चालवावा, हा महत्त्वाचा भाग आहे. करणं योग्य आहे, केलंच पाहिजे, तुमच्यावरती जबाबदारी आहे. गोत्रासाठी केलंच पाहिजे, पण गोत्राला सुद्धा हे दिलं गेलं पाहिजे. धर्मइष्ट इदम धनम, हे संस्काररूपी धन दिलं पाहिजे, ही सुद्धा तुमची जबाबदारी. म्हणून गोत्र करतात, सर्वच करतात, मुलं बाळा करता, अमुक करता. एका शेठनं विचारलं की आपली संपत्ती किती आहे? त्या हाताखालच्या सचिवाला विचारलं, म्हणे महाराज तुमचा नातू बसून खाईल 3 पिढ्यापर्यंत चांगलं आहे. तो शेठ रडायला लागला. मग माझ्या पंतूसाठी काय? अरे आता नातवासाठी आहे ना, पंतूसाठी कुठं घेऊन बसला? असे पण लोक आहेत, नुसते कमावतात. गमतीचाच भाग आहे. ते मोठा शेठ येतात दर्शनाला, एकच उद्बत्ती असते, जनार्दन स्वामी नवग्रह पंडित सगळीकडं. ती संपेपर्यंत 1 पैसासुद्धा टाकताना पाहिलेलं नाही. कोट्याधीश मजा वाटते मला. देवाने दिलं याला, मागं दिलं असेल बिचारानं म्हणून आता देत नाही, म्हणून त्याला देवाने दिलं. असं येतं काही वेळेस. म्हणून गोत्रासाठी तर सर्वच करतात, केलं पाहिजे. गुरुगोत्र अग्निपूजे. कुठं अग्निपूजा होते आपल्याकडून? इथं शिवपंचतीने याग चालू आहे. मला वाटलं पूजाला येतं का नाही काय माहिती कोणी, पण ती 40-50 मुलं मुली दाम्पत्य बसले, चांगली गोष्ट आहे. कोण अग्निपूजा मांडली महाराज? कुठं माहिती होतं आपल्या समाजाला? निपडला यज्ञ झाला, ब्राह्मणानं सांगितलं आचमन करा, लोकांनी काही नाही, ते तांबे तोंडाला असं नाही, ते चमच्यानं पाणी घ्या मग ते पाणी प्या 3 वेळ. काही चमचे तोंडात घाल, माहीतच नाही वैदिक कर्म काय आहे. घडलेलं प्रसंग घ्या, मी पाहिलेलं आहे. आपल्या समाजाला कुठं माहिती होतं महाराज? बेसन भाकर नांगर व खऱ्याच्या शेकतं काय माहीत होतं शेतकरी समाजाला? आणि आता त्यांच्या पश्चात आणि त्यांच्या सहवाद किती लोकांनी यज्ञ यागाचा भाग घेतला. म्हणून गुरुगोत्र अग्निपूजे निमित्यादी भजे द्विजे, अशा प्रकारचे केलेलं योगदान, ज्या ठिकाणी विद्यार्थ्याची व्यवस्था आहे, ज्या ठिकाणी येणाजाणाला आश्रमाचं फळ सांगितलं जनार्दन स्वामी. ताण नेलेलं पाणी, भुकेलेलं अन्न, जगात माय बहिणी. सगळ्या बाबाजीचा आचार किती कडक होतं पाहतो.
स्त्रियांना दूर ठेवलं, सोपी गोष्ट नाही. स्त्रियापासून दूर राहणं सोपी गोष्ट नाही. त्यांना याचा अर्थ त्यांची उपेक्षा केली का? नाही. प्रवचनानंतर अगोदर त्यांना नमस्कार करायचे. त्यांची उपेक्षा नाही. साधन काळामध्ये या ठिकाणी शूर्पणखा सुंदर रूप धरून आली. ती पण स्त्रीच आहे, सीतामाई पण स्त्रीच आहे आणि कौशल्य पण स्त्रीच आहे. भावना काय? त्यांच्या अंतःकरणातली भावना तुम्हाला कळणार आहे का? कोणत्या स्त्रीच्या भावना कशा आहेत? नाही कळणार. म्हणून बाबाजींनी साधन काळापासून स्त्री धर्मापासून दूर म्हणून द्या हो. ही जी तपश्चर्या ही तपश्चर्याची भूमी आहे किंवा तपस्वीची गादी आहे. आणि म्हणून गुरु गोत्र अशा प्रकारचे विद्यार्थ्याचं किती विद्यार्थी? अनाथ विद्यार्थी. एक विद्यार्थी आला आणि राहायला लागला आश्रमात 2-3 वर्ष. बरं, एक दिवस विचारलं मी, कारण दिवाळी लागली, मुलं सुट्टीत घरी गेले, तू का बरं नाही गेला? माझं अंतःकरण भरून आलं. ते म्हणे, बाबा मला आई नाही, वडील नाही, चुलत्याने सगळं घेऊन टाकलं आमचं शेतीवाडी. आम्ही 2 भावंडाला काढून दिलं आणि कसं तरी गावातल्या लोकांनी सगळ्यांनी तिचं लग्न करून दिलं. मी आता शिकतोय. मला कळलं की आश्रममध्ये मुलांना विद्यार्थी वस्ती कर. म्हणून राय बाबा, चांगला सेवादारी मुलगा होता. आपण तुम्हाला जे थोडीफार दान दक्षिणा येते ना, त्या मुलांना पुस्तकं जे काही लागेल शाळेतली फी त्यासाठी सांगायचा विषय नाही. हा प्रतिष्ठेचा विषय नाही, लक्षात घ्या. मला सांगायचं बाबाजींचं महत्त्व सांगायचं की त्यांना त्याचं शिक्षण केलं. त्यांना MSc पर्यंत शिक्षण केलं, चांगल्या प्रकारचा व्यवसाय करून दिला. बरं, आता या अशा गरिबाला मुली द्यायचं अवघडच आहे. मग एका मुलीचे लग्न पण लावून दिलं. आता मुलगी पण झाली, चांगला व्यवसाय संसार सुरू झाला. घरी जायचं तर घरी कुठं जाऊ? म्हणे, बाबा मला कोणीच नाही. दिवाळीला माझे आईवडील तुम्हीच आहे, माझे आईवडील जनार्दन स्वामीचे महाराज. अशा अनंत कितीतरी मुलांचं शिक्षण. आता 35 वर्ष, मला या ठिकाणी 43 वर्ष झाले. कितीतरी विद्यार्थी, मी सांगत नाही पण सांगावं लागतं. तुमची श्रद्धा वाढावी. इथं काय चाललं, कोणतं कार्य चाललं, कसं चाललं. तुम्ही आता गुरुबंधू आहे, जवळच्या लोकांना नाही सांगायचं कोणाला? म्हणून द्या हो. असे अनंत कितीतरी आदिवासी मुलांचं शिक्षण केलं. आता तुमच्यासमोर रमणगिरी बसलेले, MA पर्यंत शिक्षण आणि आश्रमात राहणं. त्यांच्या जेवढी काही शक्य होईल तेवढी मदत केली तर किती चांगलं आहे. यज्ञ याग हे सदैव चाले, अन्नदान दिना. शाळेमध्ये मुलांमध्ये वसतिगृहामध्ये अशा मुलांचं शिक्षण हवं. भोपाळीमध्ये सुद्धा पाहत गरीब मुलाचं शिक्षण करण्यासाठी खूप असं पुण्य आहे महाराज. एक दृष्टांत सांगतो, आमटीवाडाला लागा. महाभारतामध्ये आदिपर्वामध्ये एक दृष्टांत आहे, तुम्हाला सगळ्याला माहिती असेल. शकुंतला ही कण्व ऋषीच्या आश्रमात राहणारी विद्यार्थिनी होती. सर्व प्रकारचं शिक्षण तिने घेतलं. विश्वामित्राची मुलगी. आणि शिक्षण घेतल्यानंतर तारुण्य फार अवघड असतं. हे सांभाळलं पाहिजे, फार सांभाळलं पाहिजे. हे तारुण्यामध्ये माणसाला भान राहत नाही, काही करून बसतो. म्हणून त्यासाठी तारुण्यामध्ये संस्काराची अत्यंत गरज आहे. तारुण्यामध्ये ती नदीवर स्नान करत असताना दुष्यंत राजानं तिला पाहिलं. आता सुंदर स्त्री पाहिल्यानंतर राजा असल्यानंतर तिनं मागणी घातली राजानं तिला. ती पण हा म्हणली, राजा आहे, सूर्यवंशातला राजा आहे दुष्यंत. सांगितलं काय हरकत नाही. म्हणे आपण आता पंचमहाभूताला साक्षी ठेवून, पृथ्वी आप वायू तेज आणि प्रकाश, सूर्यनारायणाला साक्षी ठेवू, पृथ्वी मातेला साक्षी ठेवू, तेज जे प्रकाश आहे त्याला साक्षी ठेवून आपण गांधर्व पद्धतीने विवाह करू. विवाहाचे 8 प्रकार आहेत, त्यांनी सांगत तुम्हाला. आणि त्यांचा विवाह झाला, संग झाला. आणि तिला यथोचित दिवस गेले. तिला 9 महिने 9 दिवसानंतर तिनं आपल्या गुरुजींना सत्य सांगितलं. साधू संताला सत्य सांगावं, पाप झालं तरी सांगावं. जनार्दन स्वामीला सगळं सांगायचं, सगळे विचारायचे जनार्दन स्वामी आम्हाला, आमच्या विद्यार्थ्यांना स्पष्ट सांगायचं काय झालं. जवानीत होतं बाबाजीसुद्धा सांगायचे. तसा काय आपलं तसं काही प्रकार घडला नाही. पण सांगतो तुम्हाला की
तिने सांगितलं असं, ठीक काय हरकत नाही. गांधर्व पद्धतीने विवाह झाला ना, हो हो, पंचमहाभूताला साक्षी ठेवून झाला ना, एकमेकाची संमती आहे ना. कारण मुनी, अरे बाबा फार मोठं गोत्र आहे, ठीक आहे, मग आता तू हे मुलगा झाला, जा त्यांच्याकडं, आता आश्रमाचं तुझं शिक्षण पण झालं. ती गेली त्या दुष्यंत राजाला आठवण बुजून गेली. त्यानं खरवास एक अंगठी दिली होती, पण ती अंगठी जाताना कुठंतरी पडली, ती एका माशाने गिळली नदीमध्ये, आणि तो मासा आणि धरला तर तो त्याच्या पोटामध्ये ती अंगठी निघली. त्या कोळ्याला वाटलं ही अंगठी आपल्या राजाला नेऊन द्यावी. तत्पूर्वी शकुंतला आली आणि त्याने सांगितलं की हा मुलगा तुमचा आहे, माझा स्वीकार करा. दुष्यंतने सांगितलं नाही, मला नाही आठवत, बदलून गेले. ती खचली नाही. तिनं सांगितलं की ठीक आहे, पण तुम्ही या राज्याचे राजे आहात, आम्ही तुमची प्रजा आहे, आणि प्रजेचं पालन पुत्रासारखं करावं म्हणून तर याचं पालन करा. तरी राजा संमती द्यायला तयार नाही. मग तिनं सांगितलं की तुम्ही पालित पुत्र म्हणून याचा संवाद करा. पुत्र, पालित पुत्र, औरस पुत्र, अनावरस पुत्र, पुत्राचे पण 5 प्रकार आहे, म्हणून याचा सांभाळ करा अनाथ म्हणून. तरी संमती मिळालं. मग तिने एक दृष्टांत सांगितला की राजा 100 यज्ञ केल्यानंतर इंद्रपद प्राप्त होतं, तुम्ही सूर्यवंशातले आहात. असे 100 यज्ञ करण्यापेक्षा एका दुर्गम भागामध्ये एक विहीर खांदावी, म्हणजेच बारो खांदावी, आणि तिचं पाण्याची व्यवस्था करावी पशुपक्ष्यांना, कीटपतंगांना, सर्वांना. अशी एक विहीर खणणं आणि 100 यज्ञ करणं बरोबर आहे राजा, शास्त्रसंमत बात हे म्हणे, हे शास्त्रसंमत प्रमाणे. आणि एवढं करून जे तू राजा संमती देईना, तर सांगितलं की अशा 100 विहिरी खणण्यापेक्षा एक अनाथ बालकाचा सांभाळ करावा. किती पुण्य आहे. काय चाललं इथं. प्रत्येक ठिकाणी सद्गुरू जनार्दन स्वामींनी विद्यार्थी वसतिगृह काढलं. कोणत्याही प्रकारची सरकारी मदत नसताना अशा विद्यार्थ्यांची व्यवस्था आहे. मग ते संभाजीनगर असो, वेरूळ असो, त्र्यंबकेश्वर असो, नाशिक असो, ठिकठिकाणी प्रत्येक ठिकाणी विद्यार्थी वसतिगृह काढलं. किती पुण्य आहे. कोणाला मिळेल ते पुण्य. तुम्ही अन्नदानाचा भाग देतात गुरु महाराजच्या कार्याला, आणि ते पुण्य तुमच्याकडे येतं. म्हणून तुम्हाला ही सद्बुद्धी आहे की नाही, जनार्दन स्वामीच्या कार्यासाठी दिलं पाहिजे. सर्वसामान्याकडून येणं हे जनार्दन स्वामीला अभिप्रेत होतं महाराज. म्हणून गुरु गोत्र अग्निपूजी निमित्यादी भजे द्विजे, ते पितरोद्देशी करी सर्व कार्य. आणखीन आपण नंतर पाहू. घ्या पण हातात.